हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संघर्ष कन्या. तर मी इथे सकाळी उठले, स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर मला आज काढायचा होता दसरा. घरातील सर्व साफसफाई सर्व करायचं होतं मला. तर मग मी आज लवकर उठून स्वयंपाक बनवून घेतला. स्वयंपाक बनवल्याच्या नंतर सर्व मग एकदा स्वयंपाक बनवला ना, मग दुसऱ्या कामाला लागल्याच्या नंतर मग काय करत राहतात. मग मला त्यांचा टिफिन पण द्यायचा असतो सकाळी. तर मग मी चपात्या भाजी बनवलेली होती. मग त्यांना इथं नाश्त्यासाठी पण मी मटकी वगैरे भिजू घातलेली होती रात्रीच तीच. मग इथं मी कांदा टाकून मी इथं फ्राय केली आणि त्यांना नाश्त्यासाठी दिली. नंतर लगेच त्यांचा टिफिन वगैरे मी भरून दिला, बघू शकता. त्याच्यासोबत मी काकडी पण देते कधी कधी. तर मग लगेच काम वगैरे झाल्याच्या नंतर मग मला इथं लगेच काढायचा होता दसरा. तर मग मी इथं लगेच तयारीला लागल्याच्या नंतर सर्व रॅकवरचे भांडे वगैरे सर्व बाहेर ठेवायचे होते घासून. थोडे उन्हाला ठेवल्याच्या नंतर पाणी वगैरे गळत नाही, बघू शकता. तर मी ते सर्व भरण्या काढल्या, डबे वगैरे सर्व नेऊन बाहेर ठेवत होते. दसऱ्याचं काम म्हणल्याच्या नंतर कसं टाईम लागतो आणि दमादमानेच करावं लागतं, सगळं स्वच्छ करायचं असतं. तर इथं बघू शकता मी भरण्या वगैरे सर्व बाहेर ठेवत होते. नंतर लगेच मग इथं जाळ्या काढायला घेतल्या. जाळ्या वगैरे पण सर्व काढायच्या होत्या. कसं म्हणजे रूम मोठमोठे आहे त्याच्यामुळं थोडंसं उशीरच होतो. नंतर दमाने काढायच्या सर्व व्यवस्थित. दसऱ्यामध्ये कसं वर्षातून एकदा दसरा काढतात, तर ते मग ते जरा दमाने पण घेतं, तर काय नसतं. म्हणूनच मग थोडं दमाने घेत होते मी. तसं तर आमचे सासरे पण मला थोडी मदत करू लागतात, बघू शकता. जड वस्तू सर्व डबे वगैरे त्यांनी बाहेर घेऊन जात होते. बाहेर ठेवल्याच्या नंतर कसं मी घासून उन्हाला ठेवणार होते ते बाजूवरती. आमच्या इथं थोडं गॅलरीमध्ये ऊन येतं, तर मग तिथं सर्व जाळ्या काढायच्या होत्या. बेडरूम माझी स्वच्छ करायची होती. मध्ये भांडे वगैरे बेडमधले सर्व काढून स्वच्छ करून मध्ये ठेवायचे होते. बेड वगैरे साईडला घेऊन झाडून वगैरे लेंटर वगैरे सर्व काढायचे होते. दसरा म्हणल्याच्या नंतर कसं सगळीच कामं आली त्याच्यामध्ये, बघू शकता. इथं जाळ्या वगैरे झालेल्या होत्या. जरा कसं आमचं रस्त्यावरच घर आहे त्याच्यामुळं सगळं जाळ्या धुरोळा वगैरे तर जरा जास्तच होतं. तरी मी किचन जाळ्या म्हणजे महिन्याला 2 महिन्याला कधी झाल्या दिसल्या कुठं तर मी लगेच काढत असते. तर मग इथले बॉटल्स वगैरे होत्या थोड्याशा त्या वरी, तर मग ते घेतल्याच्या नंतर सर्व जाळ्या वगैरे झाल्याच्या नंतर मग मला पाणी मारायचं होतं किचनमध्ये. सर्व घासून घेतले, देवळे वगैरे होते ते घासून घेतल्या आणि वरती भिंतीवरती पाणी मारून सर्व किचन वगैरे थोडंसं तेलकट झालेलं होतं, तर ते थोडंसं घासून घ्यायचं होतं. किचनमध्ये कसं तेलकट डाग पडते वरी, तर त्याच्यामुळं तर ते थोडंसं निरमा टाकून असं घासून घेत होते, बघू शकता. तुम्ही पण तुमचा पण दसरा झालाच असेल. थोडा मला लेट झाला आहे व्हिडिओ शूट करण्यामध्ये, पण मला थोडा लेट झाला आहे, त्यामुळं तुमचा पण झालेला असेल तर नक्की सर्व बायकांनी कमेंट करा कसा दसरा असतो, किती टाईम लागतो. बघू शकता किती. मला तर मी तर सकाळी 7ला लागलेलं होतं, तर कंप्लीट मला 7-7:30 वाजले होते रात्रीचे. तर बघू शकता सर्व भांडे वगैरे घासून घ्यायचे होते. ते हॉलमध्ये पण भरपूर असा राडा पडलेला होता. मग नंतर इथे बेडरूममध्ये पण सर्व बेडमधले सर्व भांडे वगैरे काढायचे होते. माझ्या लग्नामधलेच ते जे खूप दिवस झालं ना, तर ते सर्व स्वच्छ करून ठेवावेच लागतात. मग बाहेर एवढे पण भांडे वगैरे सर्व भरण्या वगैरे घासून ठेवायच्या होत्या. किती झालेला आहे राडा, बघू शकता. दसरा म्हणल्याच्या नंतर काय जे कामाच्या वस्तू नसतात त्या सर्व मी अलग काढून ठेवलेल्या होत्या, बाहेर टाकून द्यायच्या. जे कामाचे आहे ते सर्व जरा खराब झालेले असले तर ते बाहेर टाकून द्यायचे. तर बघू शकता मग इथं हॉलमध्ये पण सर्व पसारा पडला होता. मग मी इथं बेडरूममध्ये आले तर सर्व बेडमधला पसारा वगैरे काढून घेतला. पसारा वगैरे इथं वरी कोटीमध्ये तर माझ्या लक्ष्मी ठेवलेलं होतं, तर मग तिथं लेंटरवरती सर्व झाडून घेतलं, पुसून घेतलं. जाळ्या वगैरे पण काढून घेतल्या या रूममधल्या. मग नंतर इथं बेडरूममधला सगळं पसारा काढला, बेड वगैरे झाडून घेतला, मधला कचरा वगैरे सर्व काढून घेतला आणि ते बेड पण एका ओल्या कपड्याने थोडा असं पुसून घेतला. थोडा वाळल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये मग सर्व भांडे वगैरे पण ठेवून द्यायचे होते. थोडंसं वस्तू मला लागणार होतं, ते मी 1-2 वस्तू काढून घेतल्या होत्या, कारण जे आपल्याला गरजेचं आहे त्याच मी घेते. कारण रस्त्यावरती घर असल्यामुळे कसं बाहेर धुरळ वगैरे बसतो, मग तेवढे काही भांडे वगैरे लागत नाहीत आम्हाला, तर मी लागतील तेवढेच काढून घेतले. ते बकेट पण घ्यायचं होतं काढून मला, कारण फरशी पुसायला लागत होतं. पहिलं होतं परंतु ते थोडंसं खराब झाल्यामुळं मग मी नवीन काढून घेतलं. बघू शकता इथं भांडे, बाहेर भांडे, सर्व भांडे झालेले होते. तरी पण बायकांना कसं किती पण कुठं गेलं तरी बायकांचं काय हे घ्यायचं ते घ्यायचं असतं. बायकांचं
हटच राहतात. किती पण भांडे वगैरे झाल्याच्यानंतर घरामध्ये असावंच वाटतं कोणती पण गोष्ट. तर इथं बघू शकता किती राडा पडलेला होता. मग सर्व इथं भांडे वगैरे पण घासायचे होते, डब्बे वगैरे सर्व घासायचे होते. मग मी इथं घेतले भांडे घासायला घेतल्याच्यानंतर मग काय मध्ये मस्त मजाक माझा चालू होता. हसी मजाकामध्ये काम कसं हसत हसत खेळत काम करत राहिले तर कसं मस्त असं टाईम पण जातो, काम लवकर होऊन जातं. तर मग मध्ये मला चला एक व्हिडिओ तरी शॉर्ट व्हिडिओ तयार करायचा होता, तर मग मध्ये मी करत होते. तर बघू शकता. मग नंतर इथं रॅक वगैरे पण सर्व घासून घेतले. रॅक घासते वेळेस काय मला काही व्हिडिओ वगैरे शूट करता आलं नाही, कारण 2-3 रॅक होते, ते सर्व रॅक घासायचे होते. रॅक घासून झाल्याच्यानंतर त्याच्यामधले मी एकच रॅक वापरते, कारण 2 नाही वापरत जास्त, एकच वापरते मी. तर ते त्याच्यावरती थोडेसे पेपर टाकून घेतले, कसं तो खाली थोडे खराब होणार नाही. मग नंतर लगेच जेवढे लागतील तेवढे मी भांडे काढून इथं रॅकवरती लावून घेतले आणि ते बाकीचे आहेत ते सर्व पोत्यामध्ये पॅक करून ठेवले. आणि बेडमधले तर ते आहेत ते तर अलगच ठेवून दिलेले. बघू शकता हे भांडे. मग इथे फ्रीज एका दिवशी साफ करावं लागणार आहे, कारण सगळं एका दिवशी होत नाही, दमादमाने थोडंसं करावं लागतं. ते देवघर पण साईडला ठेवलेलं आहे. बघू शकता किती छान आहे माझं देवघर. नक्की तुम्हाला आवडले असेल तर कमेंटमध्ये सांगा. मग इथे नंतर हॉलमध्ये पण सर्व स्वच्छ करून घेतलं होतं, सामान वगैरे सर्व लावून घेतलं. आणि तुम्ही ते कपडे वगैरे सर्व बांधून ठेवले होते, कारण मला उद्या कपडे पण धुवायचे होते, सोफ्यावरचे, टेबलवरचे, बेडवरचे सगळे. तर मग मी काढून ठेवल्याच्या नंतर इथं सर्व स्वच्छ करून घेतलं. मग बघू शकता सर्व रूममध्ये असं सर्व स्वच्छ करून घेतलं. बाहेर वरांड्यामध्ये पण कसं धुवून घेतलं, जाळ्या वगैरे काढून घेतल्या. बघू शकता कसं. तर कसा माझा आता दसऱ्याचा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मग नंतर लगेच मला इथं भूक लागलेली होती. मग मला भूक लागल्याच्यानंतर मग इथे सकाळी भाजी केलेली होती, मग भाकरी वगैरे करून घेतल्या, खिचडी केली थोडीशी आणि जेवण केलं. तर कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ. नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशा सगळ्या नवीन. तोपर्यंत बाय बाय.